तर आज बनवूया खूपच पौष्टिक, चवीला पण छान आणि चमचमीत अशी पालकची डाळ। ही डाळ अगदी झटपट बनून तयार होते आणि घरामध्ये अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातील अशी ही डाळ बनून तयार होते। तर चला पटकन ही पालकची डाळ बनवायला चालू करूया। तर नमस्कार, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर आज ना आजी शेतावर गेलेली आणि तिने शेतामधून पालक आणली। घरी आल्यावर मला बोलली की आज मला पालकची डाळ खायची आहे, मला तू डाळ बनवून दे। मग मी काय केलं, पालकची मुळे कापून घेतली आणि पालक बारीक बारीक अशी कट करून घेतली। अशा प्रकारे मुळे कापून पालक बारीक बारीक कापून घ्यायचे आहे। तुम्ही अशा प्रकारे डाळ बनवाल तर डाळ खूपच चविष्ट बनून तयार होते आणि पौष्टिकही। तर बघा, मी सगळी पालक आता कापून घेतलेली आहे। आता मी ही पालक धुवून घेणार आहे। चांगल्या प्रकारे 2-3 पाण्यात पालक धुवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता मी सगळी पालक धुवून घेतलेली आहे। आता मी इथे अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तुम्ही मुगाची डाळ सुद्धा घेऊ शकता। आता मी या दोन्ही डाळी कुकरमध्ये घालून 2-3 पाण्यात चांगल्या प्रकारे धुवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी डाळ धुवून घेतलेली आहे। आता मी या डाळीमध्ये 2-3 टमाटर कापून घालणार आहे आणि 2 मिरच्या कापून घालणार आहे। आता मी याच्यामध्ये ही धुवून ठेवलेली सगळी पालक घालून घेणार आहे। तर बघा, मी सगळी पालक घालून घेतलेली आहे आणि 3 ग्लास मी याच्यामध्ये पाणी ओतून अर्धा चमच्यापेक्षाही कमी तेल घातलेलं आहे आणि थोडीशी हळदी घालून घेतलेली आहे। आता मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे। आता मी याच्यामध्ये 1 चमचा ठेवणार आहे। तुम्ही म्हणाल डाळीमध्ये चमचा ठेवायला ही काय एडी झालेली आहे, पण जर चमचा ठेवला तर शिट्टीमधून डाळ बाहेर येत नाही, म्हणून मी डाळीमध्ये चमचा ठेवून घेतलेला आहे। आता मी कुकर गॅसवरती ठेवून या कुकरला 5 शिट्ट्या देऊन घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी चमचा ठेवल्यामुळे डाळ शिट्टीमधून थोडी पण बाहेर निघत नाही आहे। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। तर आता कुकरला 5 शिट्ट्या झालेल्या आहेत। मी कुकरची सगळी वाफ काढून झाकण खोलून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता डाळ चांगल्या प्रकारे शिजून तयार झालेली आहे। आता आपण हा डाळीमध्ये टाकलेला चमचा बाहेर काढून ठेवूया आणि डाळ अशाच प्रकारे थोडी चमच्याने हलवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी डाळ शिजलेली आहे। आता मी गॅसवरती एक कढई ठेवून घेणार आहे। कढईमध्ये 1 चमचा भरून तेल ओतून घेणार आहे। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा भरून मोहऱ्या घालणार आहे। मोहऱ्या थोड्या तडतडायला लागल्या की याच्यामध्ये आपण 3-4 लसणाच्या पाकळ्या थोड्या ठेचून घालायच्या आहेत आणि लगेचच 2-3 लाल मिरच्या कापून घालायच्या आहेत। आता मी याच्यामध्ये 1 चमचा भरून जिरे घालून घेणार आहे आणि थोडंसं हिंग घालून घेणार आहे। आता कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि ही फोडणी तयार करून घ्यायची आहे। आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी घालणार आहे। मी डाळीमध्ये पण हळदी घातलेली म्हणून मी हळदी कमीच घातलेली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट मसाला घालून लगेचच आपण याच्यामध्ये डाळीची फोडणी देऊन घ्यायची आहे। डाळीची वाफ बाहेर निघून द्यायची नाही, त्याच्यावरती लगेचच झाकण ठेवून घ्यायचं आहे। आता मी झाकण काढून ही सगळी डाळ याच्यामध्ये ओतून घेणार आहे। तुम्ही नक्की अशा प्रकारे एकदा पालकची डाळ बनवून खाऊन बघा, तुम्हाला खूपच आवडेल। अगदी चविष्ट अशी बनून तयार होते, खूपच छान लागते ही डाळ खायला। आता मी या डाळीला 1 उकळ येऊन देणार आहे। तर बघा, डाळीला आता उकळ आलेला आहे। मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे आणि परत सगळी डाळ एकदा चमच्याने मिक्स करून या डाळीवरती 5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे।
तर बघू शकता आता आपल्या डाळीला 5 मिनटं झालेले आहेत. आपली डाळ मस्त अशी बनून तयार झालेली आहे. आता आपण डाळीमध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे की जेणेकरून डाळीला आणखीनच चांगली चव येते. आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि आपली पालकची चमचमीत डाळ बनून तयार झालेली आहे. गरम गरम भातासोबत मी ही डाळ वाढली आणि आजीला दिली. आजीला खूपच आवडली. तर तुम्हाला कशी वाटली ही डाळची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.